नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी गोविंद जाधव सुयश क्लासच्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। यापूर्वी मी आपल्या सोयीसाठी आपल्या युट्यूब चॅनलवर अनेक व्हिडिओ अपलोड केले होते, ते तुम्ही पाहिले, लाईक केलेत, शेअर केलेत आणि सबस्क्राईब देखील केलेत। तुमचा उत्तम प्रतिसाद पाहून आजपासून आपण या युट्यूब चॅनलवर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव पोलीस भरती, तलाठी भरती आणि शिक्षक भरतीशी संबंधित असणारा IBPS व TCS पॅटर्न यामधील बुद्धिमत्ता व अंकगणित या विषयाचे जे काही टॉपिक आहेत ते आपण कव्हर करणार आहोत। ही कशी काठिण्य पातळी अधिक केलेली आहे, आपल्याला क्षणात उत्तर येणं गरजेचं असतं। आपण जर भरपूर सराव केला तर त्याचं उत्तर आपल्याला पटकन काढता येतं। त्यासाठी आपले व्हिडिओ जे आहेत अत्यंत उपयुक्त होणार आहे, तरी तुम्ही याचा चांगला उत्तम प्रतिसाद देणार आहात। तर बघा, आजचा टॉपिक आपला आहे आजचे वय शोधणे। बुद्धिमत्ता व अंकगणित या विषयातील आपला टॉपिक आहे आजचे वय शोधणे। उदाहरणार्थ पहा, गणेशचा जन्म 15/8/2018 रोजी झाला, तर आज रोजी त्याचं वय काय असेल? बघा प्रश्न बघा, गणेशचा जन्म 15/8/2018 रोजी झाला, तर आज रोजी त्याचे वय काय असेल हे आपल्याला शोधायचं आहे। आजची तारीख त्यासाठी आपल्याला लिहून घ्यावी लागेल। आजची तारीख जी आहे, आजची तारीख आहे 20/5/2024। बघा, हे गणेशच्या जन्माची तारीख आहे आणि आजची तारीख आहे 20/5/2024। या दिवशी गणेशचं म्हणजे आज रोजी त्याचं वय काय आहे हे आपल्याला शोधायचं आहे। ह्याची मी छोटीशी ट्रिक आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे, कसं सोडवायचं आहे ते पहा। पहिल्यांदा जी आजची तारीख आहे ती सुरुवातीला आपण लिहून घ्यायची, 20/5/2024 आजची तारीख आहे। म्हणजे हा दिवस आहे, हा आहे दिवस, हा महिना आहे आणि हे आहे वर्ष। दिवस, महिना आणि वर्ष हे आजचा दिवस आहे 20 तारीख। त्यानंतर बघा 15/8/2018 हा जन्मदिवस आहे, तो मी याच्या खाली लिहून घेणार आहे 15/8/2018। आता या आजच्या तारखेमधून जी जन्म तारीख आहे ती आपल्याला वजा केली तर काय होईल, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे। बघा, मी त्यासाठी अशा पद्धतीची आखणी करून घेतो। आता वजा करत असताना आपल्याला हातच्याची गरज भासणार आहे, वजा करत असताना हातच्याची गरज भासणार आहे, त्यासाठी मी इथं हातच्यासाठी जागा ठेवलेली आहे। आता इथं सुरुवात करूया आपण। इथं बघा 2024 मधून 2018 जातात, त्यामुळे इथं वजा करायला काही हरकत नाही। 5 मधून 8 मात्र जात नाही, 5 मधून 8 मात्र जात नाही आणि 20 मधून 15 मात्र जातात। मग यासाठी काय करावं लागेल, 2024 मधून 2018 जातात पण 5 मधून 8 जात नाही, त्यासाठी इथं उसना एक वर्ष इथं घ्यावा लागेल, इथं उसना एक वर्ष इथं घ्यावं लागेल। मग उसण्या एका वर्षाचे 12 महिने असतात, ते 12 महिने या 5 मध्ये मिळवावे लागतील, म्हणजे 12 अधिक 5 किती होईल, 17। उसना एक इथलं वर्ष घेतल्यामुळे इथं एक साल कमी होणार आहे, इथं राहणार आहे 2023। बघा परत सांगतो, 2024 मधून एक वर्ष मी उसने इकडे घेतलेले आहे, ते यामध्ये मिसळलेले 12 महिने, कारण वर्षाचे 12 महिने एक वर्ष कमी झाल्यामुळं इथं राहील 2023। आता आपल्याला वजाबाकी करायला काही अडचण येणार नाही। तर बघा 2023 पासून मधून 2018 आपल्याला वजा केले तर उत्तर येणार आहे 5। त्यानंतर 17 मधून 8 गेल्यानंतर राहणार आहे 9 आणि 20 मधून 15 गेल्यानंतर राहणार आहे उत्तर 5। म्हणजे त्या गणेशचं वय जे आहे आज रोजी 5 वर्षे 9 महिने आणि 5 दिवस या पद्धतीने याचं वय येणार आहे। अशा पद्धतीने आपण आणखी एक उदाहरण पाहूया। समजा जन्मतारीख अशा पद्धतीने आहे 5/10/2003, 5/10/2003। समजा हा रमेश आहे, हा काय आहे, रमेश आहे। रमेशची जन्म दिनांक आहे 5/10/2003, तर आज रोजी रमेशचे वय काय? आजची तारीख आहे, पुन्हा एकदा आजची तारीख आहे 20/5/2024। बघा त्यासाठी पुन्हा मी एकदा इथं मांडणी करणार आहे, दिवस,
महिना वर्ष, दिवस महिना वर्ष. इथं हातच्यासाठी आपल्याला जागा ठेवायची आहे. पहिल्यांदा हातच्यासाठी जागा ठेवायची. त्यानंतर आजची जी तारीख आहे ती आपण लिहून घेऊया. ती आहे 20/5/2024 आणि रमेशचा जन्मदिनांक जो आहे तो आहे 5/10/2003. आता ही वजाबाकी आपल्याला करायची आहे. त्यासाठी मी या पद्धतीनं आखणी करून घेत आहे. तो वजा 2024 मधून 2003 जातात. 5 मधून 10 जातात का? नाही, 5 मधून 10 जात नाहीत, म्हणून मी 1 वर्ष इकडून उसने घेणार आहे. मग इथं राहणार आहे 2023. बघा, या 5 महिन्यामधून 10 महिने जात नाहीत, म्हणून महिना आपल्याला अजून हवे आहेत, म्हणून 1 वर्ष इथं कमी केलं आणि उसने घेऊन इकडं 12 महिने आपल्याला मिळवावे लागतील. आता 12 अधिक 5 किती होईल? 17. आता 17 मधून 10 जाणार आहेत, 17 मधून 10 जाणार आहेत. इथं बघा 20 मधून 5 जातात, त्यामुळे काही इथं उसने घ्यायची गरज नाही. बघा 2023 मधून 2003 गेले, किती राहिले बघा? 20. त्यानंतर बघा 17 मधून 10 गेले, 7 राहिले आणि 20 मधून 5 गेले, राहिलेले आहेत 15. म्हणजे आजची जन्मतारीख 20/5/2. आजचा जो दिवस आहे 20/5/2024 आणि रमेशचा जन्म आहे 5/10/2003 चा. म्हणजे त्याचा आज रोजी वय किती आलेलं आहे? 20 वर्ष 7 महिने 15 दिवस. बघा, ह्या आपल्या अलीकडच्या काळातल्या आपण ही उदाहरणं बघितलेली आहेत. आता जर फारच आधीच्या ज्या जन्मतारखा असतील किंवा आजोबांचं वय वगैरे असेल तर ते कसं काढायचं, अशा पद्धतीची पण काही उदाहरणं आपण पाहूया. समजा उदाहरणार्थ जन्मतारीख 24/8/1964. ही जन्मतारीख, ही आजोबांची जन्मतारीख 24/8/1964 आहे. तर आज रोजी त्यांचं वय काय असेल? आजची तारीख आहे 20/5/2024. बघा प्रश्न काय आला का? बघा, आजोबांची जन्मतारीख आहे 24/8/1964 आणि आजची तारीख आहे 20/5/2024. तर वय काय असेल? तर पुन्हा त्या पद्धतीनेच मांडणी, दिवस महिना आणि वर्ष. दिवस महिना वर्ष. इथं आजच्यासाठी जागा, तारीख आजची आहे 20/5/2024 आणि आजोबांची जन्मतारीख आहे 24/8/1964. आता ही वजाबाकी आपल्याला करायची आहे. पहा, आता 2024 मधून 1964 घालवता येतात. 5 मधून 8 वजा करता येतात का? तर नाही करता येत. तर 20 मधून 24 पण वजा करता येत नाही. मग आता इकडून सुरुवात करावी लागेल. 20 मधून 24 वजा करता येत नाही, म्हणून इकडचा 1 महिना मी इथं घेणार आहे, उसना घेणार आहे. 1 महिना उसना घेत असताना एप्रिल हा अगोदरचा, मेच्या अगोदरचा 30 दिवसांचा महिना आहे, म्हणून यामध्ये 30 मिसळावं लागेल. 30 आणि 20 होणार आहेत 50. बघा परत सांगतो, 1 महिना इथून मी कमी करून इथं मिसळलेला आहे, 30 दिवस मिसळले झाले 50 दिवस. आता इथं राहिलेले आहेत 4, इथं राहिलेले आहेत 4. मग 4 मधून 8 जातात का? नाही, म्हणून 1 वर्ष इथून घ्यावं लागेल. इथं राहील 1 साल कमी केल्यानंतर 2023. बघा 2024 मधून 1 वर्ष कमी केलं आणि मी इकडे घेणार आहे. मग इथं 4 महिने राहिले, त्यात 12 महिने मिसळले, आता किती झाले? 16 महिने. पुन्हा सांगतो, इथं 1 महिना कमी केल्यामुळे इथं राहिले 4 महिने. 1 साल उसने घेतले म्हणून 12 महिने मिसळले, 12 आणि 4 16. आता वजाबाकी होणार आहे. 13तनं 4 गेले 9, अच्छा परत 11तून 6 गेले 5, त्यानंतर 16तून 8 गेले 8, 50 मधून 10तून 4 गेले 6, 4तून 2 गेले 2. बघा त्या आजोबांचं वय किती आलेलं आहे? 59 वर्षे 8 महिने 26 दिवस. हे आजोबांचे वय झालेले आहे. या पद्धतीने मित्रांनो तुम्ही देखील काय करा, आपली जन्मतारीख घ्या आणि आज रोजी जी काही तारीख आहे ती विचारात घ्या आणि तुमचं वय काढण्याचा प्रयत्न करा आणि जे काही उत्तर येईल ते मला एक उदाहरण दाखल म्हणून कमेंट मध्ये कमेंट करायला नक्की विसरू नका.